नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस पेझार या अलिबाग. CET सेलवर एक नोटिफिकेशन आलेलं आहे. डेट 4/10/2025. नोटीस नंबर 18. काय आहे ती नोटीस? ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कॅप राऊंड 3 शेड्यूल फॉर MBBS अँड BDS कोर्स फॉर अकॅडमिक इयर 2025-26. म्हणजे MBBS आणि BDS या कोर्ससाठी कॅप राऊंड 3चं शेड्यूल आलेलं आहे. काय दिले बघा? In continuation of admission process for MBBS BDS course for academic year 2025-26, it is hereby notified that the centralized admission process, that is CAP round 2, has been completed on 2/10/2025. म्हणजे 2 ऑक्टोबरपर्यंत कॅप राऊंड 2 MBBS BDSचा संपलेला आहे. The seat remaining vacant after cap round 2 will be filled through the next subsequent round, that is cap round 3, in accordance with the provisional and information brochure. म्हणजे कॅप राऊंड 2 नंतर ज्या सीट व्हॅकंट राहणार आहेत त्या कॅप राऊंड 3 मधना भरल्या, आणि म्हणून स्टेट सीट सेल महाराष्ट्र स्टेट हॅज डिसाइडेड टू कंडक्ट रजिस्ट्रेशन अँड कॅप राऊंड 3 फॉर MBBS अँड BDS कोर्स ॲज पर शेड्यूल गिवन. ते शेड्यूल काय ते आता आपण बघूया. ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट दिलेली आहे 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत. पण दिलं आहे द कॅन्डिडेट हू हॅव रजिस्टर प्रिव्हियसली नीड नॉट बी रजिस्टर अगेन. पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन दिलेलं आहे 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत अप टू 11:59 AM. पुन्हा डॉक्युमेंट अपलोडिंग कधी दिलं आहे? 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर अप टू 11:59 AM. पुन्हा बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, पेमेंट आणि अपलोडिंग डॉक्युमेंटची डेट दिलेली आहे 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत 11:59 पुढे पब्लिकेशन ऑफ कंबाईन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी आहे? 9 ऑक्टोबरला. पुढे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 3 कधी आहे? 9 ऑक्टोबर. ऑनलाईन फिलिंग फॉर प्रेफरन्स फॉर्म फॉर कॅप राऊंड 3 10 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 11:59. पुढे डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 3 सिलेक्शन लिस्ट दॅट हे दिलं आहे 15 ऑक्टोबरपर्यंत. आणि फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग द स्टेटस रिटेन्शन फॉर्म कधीपर्यंत? 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरपर्यंत संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. पुढे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. एक, कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी रजिस्टर नीड नॉट रजिस्टर अगेन. ज्यांनी पहिलंच ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे त्यांना रजिस्टर करण्याची गरज नाही. पुढे कॅन्डिडेट हू हॅव कॅन्सल ऑर नॉट जॉईन अलॉटेड सीट in MBBS or BDS cap round 2 and wish to participate in cap round 3 has to unlock application and submit form once again and make payment for candidate login. म्हणजे कॅन्डिडेटना रजिस्टर करण्याची गरज नाही, परंतु ज्या कॅन्डिडेटने MBBSच्या कॅप राऊंड सेकंडला ज्याने ॲडमिशन कॅन्सल केली किंवा जॉईन केलं नाही त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि ती फीसुद्धा भरावी लागेल. पुढे द चॉईसेस फिल बाय कॅन्डिडेट फॉर कॅप राऊंड 2 विल बी ट्रीटेड ॲज नल अँड वॉइड. ऑल कॅन्डिडेट पार्टिसिपेटिंग इन कॅप राऊंड 3 मस्ट फिल फ्रेश चॉईसेस प्रेफरन्सेस फॉर दिस राऊंड. म्हणजे कॅप राऊंड 2मध्ये ज्याने चॉईसेस भरलेले आहेत ते सगळं आता कॅन्सल होईल, नल होईल, वॉइड होईल. आता नवीन कॅप राऊंड 3मध्ये पुन्हा नव्याने चॉईसेस भरायचे आहेत, प्रेफरन्सेस भरायचे आहेत, कारण कॅप राऊंड 2ला भरलेले प्रेफरन्सेस आता कॅन्सल होणार आहेत. पुढे दिलं कॅन्डिडेट मस्ट कंप्लीट रजिस्ट्रेशन अँड अपलोड ऑल द ओरिजिनल स्कॅन डॉक्युमेंट विदिन स्टिप्युलेटेड शेड्यूल. म्हणजे दिलेल्या शेड्यूलमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आणि डॉक्युमेंट स्कॅन करायचे आहेत. पुढे कॅन्डिडेट अलॉटेड अ सीट इन ऑल इंडिया कोटा राऊंड 3 विल नॉट बी कन्सिडर फॉर कॅप राऊंड 3 अँड सबसिक्वेंट राऊंड फ्रॉम स्टेट काउन्सिलिंग. म्हणजे ज्याला ऑल इंडिया कोटातून राऊंड 3 मधना कॉलेज अलॉट झालेलं आहे त्यांना आता कॅप राऊंड 3मध्ये आणि पुढच्या सगळ्या स्टेट काउन्सिलिंगच्या राऊंडमध्ये कन्सिडर केलं जाणार नाही. इट इज मॅन्डेटरी टू जॉईन द अलॉटेड सीट इन कॅप राऊंड 3. कॅन्डिडेट हू आर allotted seat in cap round 3 will not be considered for subsequent round
irrespective of whether they join or do not join the allotted seat for cap round 3. ज्यांना कॅप राऊंड 3 मध्ये कॉलेज अलॉट होईल त्यांना ॲडमिशन घेणं बंधनप्राप्त आहे. अशा कोणत्याही कॅन्डिडेटना पुढच्या राऊंडसाठी कन्सिडर केलं जाणार नाही. कॅन्डिडेट शुड बी ऑल्सो ascertain her or his eligibility for admission to various courses before filling the registration form. म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना आपली इलिजिबिलिटीचा पूर्ण विचार करावा. PWD candidate should have claimed the quota at the time of need. They should submit online PWD certificate issued by any one of the 16 board. म्हणजे PWD कॅन्डिडेटने त्यांचं सर्टिफिकेट सबमिट करणं गरजेचं आहे. ॲज पर GR जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, EWS means economically weaker section include person who are not covered under the scheme of reservation for SC, ST, DTA, NTB, NTC, NTD, OBC including SBC and ACBC. म्हणजे EWS मध्ये तेच पर्सन इन्क्लूड होतील who are not covered under the scheme of SC, ST, DTA, NTB, NTC, NTD, OBC, ACBC and SBC. पुढे कॅन्डिडेट बिलॉंग द रिझर्वेशन कॅटेगरी मस्ट क्लेम सो इन द ॲप्लिकेशन फॉर्म बिफोर सबमिटिंग द सेम. म्हणजे ज्या रिझर्व कॅटेगरीचे कॅन्डिडेट असतील त्यांनी त्या कॅटेगरीसाठी क्लेम करावा बिफोर सबमिटिंग. एनी क्लेम फॉर कव्हरिंग फ्रॉम ओपन और जनरल कॅटेगरी to reserve category after submission and payment shall not be entertained. म्हणजे ओपन कॅटेगरीचे किंवा जनरल कॅटेगरीचे आहेत त्यांचा कोणताही रिझर्व कॅटेगरीमधला क्लेम एंटरटेन केला जाणार नाही. पुढे दिलं NRI कॅन्डिडेट शुड रजिस्टर फॉरेन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पोर्टल बिफोर 7 ऑक्टोबर फॉर व्हेरिफिकेशन ऑफ कॅन्डिडेट एलिजिबिलिटी. द सबसिक्वेंट शेड्यूल विल बी ॲज अबव. म्हणजे NRI कॅन्डिडेटने सुद्धा रजिस्ट्रेशन केलं पाहिजे कशा ऑन फॉरेन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पोर्टल बिफोर 7/10/2025 फॉर व्हेरिफिकेशन ऑफ कॅन्डिडेट एलिजिबिलिटी. पुढे NRI कॅन्डिडेट शुड नोट दॅट दे आर एलिजिबल ओनली फॉर 15% इन्स्टिट्यूट कोटा ॲज पर मेरिट. म्हणजे NRI कॅन्डिडेट शुड नोट दॅट काय दे आर एलिजिबल ओनली फॉर 15% इन्स्टिट्यूट कोटा. आणि पुढच्या सगळ्या अपडेटसाठी ऑल कॅन्डिडेट शुड बी व्हिजिट स्टेट CET सेल ऑफिशियल वेबसाईट www.mahacet.org. असं आहे कॅप राऊंड 3चं शेड्यूल आणि त्याचे रूल्स. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.